भारतामध्ये ज्याची व्हाईट गोल्ड म्हणून ओळख आहे ते म्हणजेच कापूस। हाच कापूस आपल्या महाराष्ट्रामध्ये यवतमाळ जिल्ह्यात आणि मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त पिकवला जातो आणि शेतकऱ्यांच्या इच्छेनुसार शेतकऱ्यांना सरकारकडून योग्य ते भाव देखील मिळत नाही आणि हाच फायदा काही मोठाले व्यापारी घेतात। शेतकऱ्यांकडून 6 ते 7 हजार प्रति क्विंटलने कापूस घेतात आणि मोठ्या जिनिस किंवा इतर देशांमध्ये ते कापूस एक्सपोर्ट करतात। त्यांना तिकडे दुप्पट भाव मिळतो, परंतु शेतकऱ्यांना हा कापूस कसा एक्सपोर्ट करायचा हेच माहित नसतं। तर चला मी तुम्हाला सांगतो, त्याआधी तुम्हाला ही रील्स सेव्ह करायची आहे आणि तुमच्या प्रत्येक शेतकरी मित्रांसोबत आणि कापूस उत्पादक मित्रांपर्यंत ही रील्स नक्की शेअर करायची आहे। तर मित्रांनो, तुम्ही देखील आता इतर देशामध्ये कापूस एक्सपोर्ट करू शकता। तर ते कसं, तर बघा, तुम्ही ग्रुप शिपमेंट करू शकता। त्यासाठी तुम्हाला एका संस्थेची गरज लागणार आहे। ती संस्था तिथे एक्सपोर्टर घडवते, स्वतः तुमच्या सोबत शिपमेंट करेपर्यंत राहते आणि आता तुम्हाला गरज आहे फक्त AIFT संस्थेची। तुम्ही ही संस्था जॉईन करू शकता। तुमचं कुठलेही प्रोडक्ट तुम्ही इतर देशामध्ये एक्सपोर्ट करू शकता। आता कापसाचं सीजन आहे। याच कापसाच्या सीजन मध्ये बांगलादेश, नेपाळ, व्हिएतनाम आणि श्रीलंका अशा देशांमध्ये हा कापूस जास्त एक्सपोर्ट केला जातो। तिथे टेक्सटाईल हा मोठ्या प्रमाणात उद्योग चालतो। आता तुम्ही कमेंट मध्ये #AIFT टाइप करा आणि तुमची माहिती तुमच्या DM मध्ये येऊन जाईल। अशा पूर्ण माहितीसाठी AIFT हे पेज नक्की फॉलो करा।